नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। दुसऱ्या हप्त्याची तारीख सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांची यादी कशी पाहता येणार, याचबरोबर कोणते कामं करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता येईल, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता 2200 कोटी रुपयाची तरतूद अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। जवळपास राज्यातील 1 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 कोटी रुपये हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दुसऱ्या हप्त्याकरिता वितरित केले जाणार आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 3 ते 4 कामं करायचे आहेत। जर तुम्ही कामं केले नाही तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार नाही। त्यामुळे तुम्हाला ती कामं अत्यंत महत्त्वाची आहेत, ते तुम्हाला कामं करणे महत्त्वाचे आहे। पहिलं म्हणजे लँड सीडिंग म्हणजे तुमची जमीन नावावर असणे किंवा नसणे, किंवा लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा लँड सीडिंग नो जर असेल तर लवकरात लवकर तुमच्या तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालय किंवा कृषी विभागामध्ये जाऊन तुमचं लँड सीडिंग सातबारा होल्डिंग घेऊन तुम्हाला तिथं जायचं आहे। लँड सीडिंग जे नो आहे ते तुम्हाला यस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। ती एक महत्त्वाची अट आहे। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे आधार सीडिंग। तुमच्या आधारला आता हे जे काही पेमेंट जे आहे नमो शेतकरी योजनेचं तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये जमा होत आहे। त्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं लिंक करून घेणे, अन्यथा ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुमचं जे काही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं आहे ते लवकरात लवकर तुम्ही उघडून घ्या। कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं 24 तासाच्या आत NPCI म्हणजे आधारला संलग्न होतं, त्यामुळे तेही तुम्हाला करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे EKYC। तुम्ही लवकरात लवकर पीएम किसान योजनेची EKYC जर केलेली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसान योजनेची EKYC करून घ्या। तुम्ही जर EKYC केलेली नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार नाही। म्हणजे जवळपास लँड सीडिंग, याचबरोबर EKYC, याचबरोबर आधार सीडिंग, ह्या तिन्ही जर गोष्टी यस असतील तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार नाही। दुसरा हप्ता येणार, तुमच्या तिन्ही गोष्टी जर यस असतील तर तुम्हाला दुसरा हप्ता येणार आहे। परंतु तिन्ही गोष्टींपैकी एक जरी गोष्ट नो असेल तर तुम्हाला हप्ता सरळ येणार नाही। ते योजनेच्या GR मध्ये तसं सांगण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता कोण्या तारखेला येणार, कधी येणार? मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून उशिरा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला, कारण की काही तांत्रिक अडचणीमुळे तो पहिल्या हप्त्याकरता विलंब लागला। परंतु मित्रांनो, जसे योजनेचा GR मध्ये सांगलेला आहे की दुसरा हप्ता डिसेंबर अखेरीस देण्यात येईल। त्यामुळे आता डिसेंबर महिना अर्धा संपलेला आहे। त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 27-28 डिसेंबरला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता दिला जाणार आहे। जवळपास राज्यातील 1 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2000 कोटी रुपये हे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत। एकंदरीत मित्रांनो, दुसरा हप्ता वितरित करण्याकरिता निधीची आवश्यकता असते आणि जवळपास 2000 कोटी रुपयाची निधीची आवश्यकता आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून एका पुरवणी मागणीद्वारे 2200 कोटी रुपयाची तरतूद हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता तरतूद करण्यात आलेली आहे, निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्याकरिता कोणतीही अडचण नाही, कोणताही प्रॉब्लेम नाही। त्यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मिळणार आहे। याचबरोबर मित्रांनो, यादी कशी पाहिजे तेही तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुम्ही पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती जायचं आहे, पोर्टलवरती जायचं आहे, तिथे तुम्ही आपलं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव सिलेक्ट करायचं आहे। आणि हे सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करायचं आहे। बेनिफिशरी लिस्टवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण यादी येईल। तेथे ज्या शेतकऱ्यांची नाव आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला
नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।